जय महाराष्ट्र। शिवसेनेच्या वतीने उद्या 2 जुलै रोजी बंदचं आवाहन केलं होतं। त्याचं कारण असं होतं की रमेश चव्हाण यांच्यावर जो काही हल्ला झाला होता त्याच्यातला 5वा आरोपी जे आहे ज्यानं सुपारी दिली होती तो काही अटक झाला नव्हता। म्हणून काल आम्ही या अमरावती विभागाचे विशेष निरीक्षक आयजी साहेब ज्यांना आपण म्हणतो त्यांच्याकडे निवेदन दिलं आणि आयजी साहेबांच्या आदेशाने अटक त्या आरोपीला आज झालेली आहे। आणि याशिवाय जी आमची मागणी होती किंवा स्थानिक जे पोलीस प्रशासन आहे त्यांच्याकडला तपास काढून SIT कडे द्यावा किंवा गुप्तचर विभागाकडे द्यावा, ती सुद्धा मागणी पोलीस प्रशासनाने मंजूर केली असून आपला या रमेश चव्हाणच्या हल्ल्याचा जो तपास आहे तो लोकल क्राईम ब्रँचकडे गेलेला आहे, ज्याला आपण LCB म्हणतो। या 2 ज्या मागण्या आहेत त्या शिवसेनेच्या मंजूर झालेल्या आहे, मुख्य आरोपी अटक झालेला आहे। त्यामुळे उद्याचा जो बंद आहे तो बंद आम्ही मागे घेत आहोत। आणि त्याच्यामध्ये सोबत दुसरी मागणी होती आपली की छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यांच्या अतिक्रमण जर काढलं नाही तरी आम्ही बेमुदत उपोषण म्हणजे बेमुदत कुठली कारवाई करू किंवा उमरखेड शहर बंद ठेवू। या ठिकाणी त्याच्याविषयी काल उपोषणामध्ये शासनाने 8 दिवसांनी त्या अतिक्रमणाची कार्यवाही करू असं लेखी आश्वासन दिलं। त्यामुळे त्याच आश्वासनाप्रमाणे तो जो मुद्दा आहे तो आम्ही स्थगित ठेवत आहोत। त्याच्याविषयीची मागणी जी आहे आता वास्तविक पाहता प्रशासनानं जे आहे ते कलेक्टरच्या आदेशानुसार ते अतिक्रमण काढायला पाहिजे। कारण कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार जे लीज पुन्हा 5 वर्षाकरता वाढून दिलेली आहे त्यामध्ये आपणाला मी हे त्यांची लीज दाखवतो। या लीजमध्येच 8 क्रमांक 7 मध्ये असं म्हणलेलं आहे की या जो कोणी पेट्रोल पंप चालक आहे त्याला प्रशासनाने किंवा कलेक्टर साहेबांना जे काही वेळोवेळी आदेश दिलेले आहेत ते आदेश त्याला पाळणं बंधनकारक आहे असं त्यांनी जे काही आता लीज केली त्याच्यामध्ये आहे। आणि कलेक्टर साहेबाचा आदेश आहे की ते अतिक्रमण काढा, म्हणून त्याच्यामुळं त्यांचं लीजचं सुद्धा व्हायलेशन होत आहे। ती गोष्ट कमिशनर साहेबांच्या काल लक्षात आलेली आहे। त्या ठिकाणी सुद्धा स्टेच्या अर्जावर हिअरिंग झालेलं आहे। ही कंडिशन म्हणजे या लीजमध्ये जे काही कंडिशन आहे आणि कलेक्टर साहेबांचं जे काही आदेश आहे त्यांनी पालन केलेलं नाही पेट्रोल पंपवाल्यांनी, त्याच्यामुळं फायनल युक्तिवादाकरता ठेवलेलं आहे। आणि फायनल युक्तिवादाची तारीख 1-2 दिवसामध्ये कळणार आहे। आणि फायनल युक्तिवादामध्ये या लीजची कंडिशन त्यांनी पाळलेली नसल्यामुळे त्यांचं लायसन टर्मिनेट होऊ शकते। त्याच्यामुळं आणि काल जे काही उपोषणामध्ये आपण लिहून दिलं या सगळ्या गोष्टीमुळं आणि आरोपीला अटक झाल्यामुळं आणि शिवसेनेच्याच दणक्यामुळे या आरोपीला अटक झालेली आहे। शिवसेनेने आपली भूमिका म्हणजे या ठिकाणी राजकीय भांडण आजपर्यंत कधीही झालं नव्हतं, परंतु उमरखेड शहरातील शिवसैनिक आमचे वरिष्ठ शिवसैनिक जिल्हा पदाधिकारी जे आहेत त्यांनी सुद्धा SITची मागणी केली होती आणि शिवसेनेच्या मागणीला पूर्णतः यश आलेलं आहे। पोलीस प्रशासनानं या प्रकरणात रमेश चव्हाण यांच्या हल्ल्यामध्ये सहकार्य केलेलं आहे। त्यामुळं या व्हिडिओद्वारे मी आयजी साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो, LCBचे धन्यवाद व्यक्त करतो। ज्या पद्धतीनं म्हणजे स्थानिक पोलिसांनी LCBने आणि आयजी साहेबांनी 5वा आरोपी अटक करण्यासाठी जी काही तत्परता दाखवली त्याचप्रमाणे त्याच्या मागचा जो काही राजकीय बाईड आहे तो सुद्धा त्यांनी लवकरात लवकर शोधून काढावा। उद्याचं जे उमरखेड शहर बंद आहे ते 5व्या आरोपीला अटक झाल्यामुळे आम्ही ते थांबवलेलं आहे, परंतु याच्यामधला जो कोणी मुख्य राजकीय माइंड आहे त्याला जर पोलिसांकडून पकडल्या गेलं नाही तर आमची पुढची जी भूमिका आहे जास्तीत जास्त 15 दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी जाहीर करू। जय हिंद, जय महाराष्ट्र।